नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण चर्चा करणार आहोत आता येणाऱ्या फ्युचर करिअर मधील सर्वात पहिल्या लिस्टची म्हणजेच एआय इंजिनिअरची. तर एआय इंजिनिअर ही येणाऱ्या काळातली सर्वात मोस्ट डिमांडेबल जॉब असणार आहे किंवा अपॉर्च्युनिटी असणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर यासाठी तुम्हाला एक तर तुम्हाला सायन्स घेतलं पाहिजे. 10वी नंतर तुम्हाला सायन्स घेतलं पाहिजे किंवा ॲटलीस्ट तुम्हाला त्या कॉम्प्युटर सायन्समधली डिग्री तुमच्याजवळ असणं जे आहे ते आवश्यक आहे. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं जर तुमच्याजवळ हे दोन्ही नसेल, तर तुम्हाला त्यासंबंधी जे काही स्किल्स आहेत, पायथॉन आहे किंवा मशीन लर्निंग आहे किंवा कोडिंग लँग्वेज आहे, हे तुम्हाला येणं अत्यंत आवश्यक आहे. तर तुम्ही या कोर्ससाठी तयार होऊ शकता. आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं एक समजा मानून घ्या तुमच्याजवळ हे काहीच नाही, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला यासंबंधी व्यवस्थित गाईडन्स करणार आहोत. आपण यासंबंधी चर्चा करू शकतो आय-आय-टी मद्रास किंवा आय-आय-टी बॉम्बे किंवा आय-आय-टी कानपूर यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या डिग्रीची. आणि ह्या डिग्री तेवढ्याच व्हॅलिड आहेत जेवढी एक बी-ए किंवा बी-टेकची डिग्री. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही सायन्सेस घेतलं तर तुम्ही हे जे हाय प्रोफाईल जॉब्स आहेत जे येणाऱ्या काळामध्ये तयार होणार आहेत त्याच्याशी लायबल असणार. तर तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले 10वीतनं 11वीत जाताना जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही सायन्स घ्या. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की नाही मला सायन्स झेपत नाही, तर तुम्ही 12वीत मॅथेमॅटिक्स हा सब्जेक्ट घ्या आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 12वीला 60% पेक्षा जास्त मार्क्स मिळवा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुम्ही सॉरी कॉम्प्युटरमधलीच जर का तुम्ही अत्यंत महत्त्वाची डिग्री घेत असाल, तर त्यासंबंधी तुम्ही जे आहे ती आय-आय-टी मद्रास किंवा इतर कुठल्याही आय-आय-टीची बी-एससी किंवा बी-एस इन डाटा सायन्स ही डिग्री तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा अनेक नवीन कोर्सेसची माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा करिअर. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की येणारे जेवढे काही फ्युचर कोर्सेस आहे, त्यासंबंधी आम्ही वेळोवेळी तुम्हाला अपडेट करत राहू. तेव्हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.